आता पत्ता विचारणं सुद्धा अवघड झालंय, लगेच जात काढली जाते. आता एखाद्याच्या कुटुंबाची जर गावात माहिती विचारायला गेलं तर तो कुठल्या जातीचा आहे असं डायरेक्ट बोललं जात आहे. काल केडगावला दौंड तालुक्यामध्ये यात्रेच्या निमित्ताने गेलो होतो. बरेच मित्र सहकारी सोबत होते आणि रस्त्याने जात होतो. पहिल्यांदा जात असल्यामुळे रस्ता माहित नव्हता, रस्त्याची कामं सुरू असल्यामुळे काही कळत नव्हतं. जुन्या खुणा ह्या पुसल्या गेलेल्या होत्या आणि नवीन गोष्टी ह्या निदर्शनास येत होत्या म्हणून थोडं बुचकळ्यात पडलं होतं. मग गावखेड्यात सुद्धा जी पारावर बसणारी माणसं, झाडाखाली बसणारी माणसं देशाच्या राजकारणावर चर्चा करत असतात. मग गल्ली बोळातलं तर राजकारण त्यांना पक्क माहिती असतं. दिवसभर त्या कुच्चर उठावर बसून अख्ख्या गावकीचं म्हणजे सगळं उकरून काढायचं हे त्यांचं ठरलेलं रोजचं. आणि तेवढ्यात आम्ही साधारणतः 5-6 वाजले होते. संध्याकाळच्या वेळेत जात असताना सहज विचारलं की या माणसाचं या व्यक्तीचं असं असं नाव आहे आणि त्याचं घर कुठं आहे. ते म्हणले कोणत्या जातीचे. फक्त राग मानून घेऊ नका, कारण या नावाचे 2 ठिकाणी लोक राहतात, एक ह्या जातीत आणि एक ह्या जातीत. जसं मी संतोष शिंदे, शिंदे नाव तुम्हाला कुठल्याही जातीत पाहायला मिळेल. कन्फ्युजन आहे ना. पवार कन्फ्युजन आहे, जाधव कन्फ्युजन आहे. मग कन्फ्यूज असणारी नावं तर एकदम डेंजर. मग मी त्याला म्हटलं, साहेब मी तुम्हाला आडनावर. तो म्हणला नाही, आमच्या गावात या आडनावाची 2 जातीची वेगळे वेगळे ते म्हणले वस्ते आहेत आणि एक गावाबाहेरच्या दिशेला असते जे तुमच्या लक्षात आलं असेल आणि एक गावाच्या वरच्या साईडला आहे, परंतु ते शेतात राहतात सगळे, त्यांची स्वतंत्र वस्ती. मी म्हणलं बाबा असे असे माझे हे मित्र आहेत, नातेवाईक आहेत आणि त्यांचे ते मित्र आहेत. मग तो म्हणला अच्छा ते आहेत का, मग त्या मार्गाने जा म्हणला, ते तिकडे राहतात. त्या बिचाऱ्या ज्येष्ठ माणसांनी सुद्धा ज्यावेळेस आडनाव विचारलं होतं त्यावेळेसच तो पहिल्यांदा म्हणला माफ करा, वाईट वाटून घेऊ नका, परंतु इथं खरंच 2 समाजामध्ये ही आडनावं आहेत. बरं, मग आपल्याला माहिती असतं की आडनावं हे कॉमन असतात. आमच्या कामावरून आमची नाव आणि जात पडली हे आम्हाला माहिती आहे, तरी आम्ही ते विसरून गेलो. आता आम्ही डायरेक्ट जातीवर आलो. मी म्हणलं भाऊ सगळं खरं आहे, तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात आणि गळ्यात माळ आहे तुमच्या, म्हणल्यावर तुम्ही माळ करायला तर कुठलीच जात आणि धर्म नसते. तो म्हणला बाबा काय सांगू तुम्हाला, सध्या जे महाराष्ट्रात चालू आहे ना म्हणला, इतकं भयानक आहे आम्हाला तर, म्हणजे आम्ही लहानाची मोठी काय आता म्हातार वयात मरायला टेकलो म्हणला. निम्म्या गावकऱ्यांच्या म्हणजे गौऱ्या तिथं निहून सरनं रचलीत म्हणला, फक्त जाऊन झोपायचं राहिलंय, इतकं आमचं वय झालंय. आम्ही कधीच कुणाला जात विचारली नव्हती, जातीवर बोललो पण नव्हतो म्हणला. आणि वारकरी माणूस होता बरं का, वारकरी कधीच खोटं बोलणार नाहीत, खास करून वारकरी माणसं तरी. म्हणला पण सध्या ठीक आहे म्हणला, पोराबाळांना आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षण महत्वाचंच आहे, गरजेचं आहे, परंतु पूर्वी भावकीत वैरीचे उन्याचे वाटेकरी असायचे, वैरी असायचे, तू बाडा की मै बाडा, शेजारी पाजारी असायचे. आता म्हणला घरनं घर जातीत विभागलं गेलंय आणि हे जातीचे मोर्चे निघतायत आरक्षणाचे. शहरामध्ये किंवा मुंबई पुण्याला बसून तुम्ही सगळे मोठ्या मोठ्या गप्पा हाणता म्हणले, पण इथं गाव कुसावर आम्हाला मात्र एवढ्या संकटांना तोंड द्यावं लागतं. म्हणजे कुठल्याही जातीची सत्ता असेल ते म्हणजे या गावचे मालक असतात म्हणला, बाकीचं कुठल्याही जातीचं असू द्या म्हणला त्याला दाबून ठेवण्याचं काम करतात. आता घाबरायला होतंय पुढच्या पिढीचं काय होईल. आणि म्हणला माझं तर वय झालंय, मला नातवंड आली, परंतु मला सुद्धा शत्रूच्या नजरेने बघतात का, तर मी ह्या जातीचा आहे म्हणून. म्हणलं बाबा असं कसं काय. मग मी माझी ओळख सांगितली की मी संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेडचं असं असं. हा म्हणला मी तुमचं असं असं मी बघितलेलं आहे म्हणला. आणि मग मला वाटलं की हा माणूस कुठंतरी
थोडा सामाजिक राजकीय वाटला. साहेब तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, त्या माणसाशी मी ज्यावेळेस चर्चा करत होतो, सत्यशोधक चळवळीमध्ये पूर्वीच्या काळी जी काही छोटी मोठी कार्यक्रम आंदोलनं असायची किंवा समाजहिताची कामं असायची, त्याच्यात तो माणूस होता उमेदीच्या काळामध्ये. आणि ज्यावेळेस 2-3 मिनिटांमध्ये फक्त मी आढावा घेण्याचा प्रयत्न केला, तर त्या माणसाने खडखड खडखड सगळं बोलून सांगितलं. त्यावेळेस लक्षात आलं की जे जे कट्टर जातीवादी असतात किंवा जातीचा ज्यांना अभिमान असतो, ते म्हणजे स्वतःच्या चुलत्याचे, चुलत भावाचे सुद्धा होऊ शकत नाहीत. कारण ते एवढे स्वतःला भारी समजतात आणि चुकून त्याच्यात पैसा आला तर मग एवढे त्यांच्यात मस्ती असते, रग असते. दुसऱ्याला जसं चिरडायला बघतात तसं आपल्याच जातीतले, आपल्या समाजातल्यांना रगडायला बघतात. म्हणला माझेच काही नातेवाईक आहेत, म्हणला ते आम्हाला मोजायला सुद्धा तयार नाहीत. पण ह्या मोर्चांमुळे आता आम्ही एकत्र यायचं सोडून सगळं अवघड होऊन बसलंय. बरं आजपर्यंत म्हणला आम्ही गावात कधीच कुणाची जात, फक्त सोयरी करायच्या वेळेस फक्त जात बघितली जाते किंवा त्याच्यावर, नाहीतर माझ्या पोरीच्या लग्नात म्हणला माझ्या भाऊकीपेक्षा इतर सगळ्या माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी, गावातल्या लोकांनी सगळं कार्य पार पाडलं. माझ्या स्वतःच्या लग्नात कधी 50 वर्षापूर्वीचा त्यांनी अनुभव सांगितला. एवढंच काय म्हणला, आम्ही कुणाच्याही सुखदुःखामध्ये गाव सहभागी होतं. म्हणजे माझ्या घरात सगळ्या जातीची लोक येतात जातात आणि त्यांच्याशिवाय आमच्या गावगाड्यामध्ये आमचं कुठलंही कार्य हे पूर्णच होत नाही. आणि काय आणून बसलंय आमच्या नशिबाला की हे सगळे विभागलेत. मी त्यांना साध्या भाषेत सांगितलं, साहेब धर्माची दारू आणि जातीची नशा एवढी भयानक आहे, ती जशी जशी चढल तशी तशी ती एकमेकाच्या मानगुटीवर बसते. आणि त्यांना ते पटलं. मी तिथून ज्यांच्याकडे आम्ही चाललो होतो त्यांच्याकडे गेलो, बसलो, चर्चा वगैरे केली. परत त्यांच्या डोक्यात ह्या माणसाची जात वेगळीच होती, परत त्यांची जात वेगळीच. अरे आमच्या जातीची माणसं कुठे आहेत, माणूस म्हणून जगणारी माणसं कुठे आहेत. मला फक्त एवढंच सांगायचंय की मित्रांनो, ठीक आहे आरक्षण मिळत राहील, लढे लढत राहू. आम्ही आमच्यातच भांडण्यात आयुष्य घालवलीत, आता सुद्धा भांडणं तुम्ही पाहताच आहेत. खेकड्याच्या अवलादी आम्ही झालेलो आहोत. एखादा आपल्यातला पुढे जात असेल तर टंगड्यात टंगडं घालायचं आणि त्याला खाली कसं पाडता येईल हा प्रयत्न करायचा. या अवस्थेतली आम्ही माणसं कधी सामाजिक हित बघणार आहे. आमच्यापासून ज्यावेळेस आमची लोक लांब जातील, मग ती जातीची नाही मतीची सुद्धा, जातीपेक्षा मतीची माणसं तुमच्या आयुष्यभर अडचणीला मदतीला येतात. जातीची माणसं त्या नजरेने बघतात. आता समाजाच्या जातीच्या गप्पा सगळेजण मारतील, पण आपल्या जातीतली पोरगी केल्यावर, आपल्या घरात आल्यावर तिचा छळ करणारे आम्हीच असतो. आपल्या जातीतली मुलीला आपण घरात घेतो किंवा आपली दुसऱ्याकडे देतो, हुंड्यासाठी तिला मारहाण करणारे काही लोक तर म्हणजे जाळून मारणारी लोक सुद्धा जातीतलीच असतात ना. तिथं जात नसते का, आडवी येत नसते का. पण हा सगळा गौड बंगाल आहे साहेब. म्हणून एकच गोष्ट केली पाहिजे, कुणाचंही मन दुखवणार नाही, कुणालाही वाईट वाटणार नाही. आपल्या हक्काचं आपल्याला मिळालं पाहिजे, पण दुसऱ्याकडं वाईट नजरेनं आम्ही बघणार नाही, बोलणार नाही, पाहणार नाही. हे जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत विष इतकं भिनलेलं असेल कल्पना नाही करू शकणार. मी त्या बाबांचे धन्यवाद मानले. शहरात राहून आम्हाला खेड्यातली दुःख कळत नाहीत, कळणार नाहीत. गावगाड्यातला समाज देश चालवतो, लक्षात घ्या. शेतकरी तिथं राहतोय जिथं पिकवतोय, तो जगाचा पोशिंदा आहे, उगाच नाहीत म्हणत. माझ्या गावखेड्यातल्या शेतकऱ्याने पेरलेलं जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी वितरित होतं किंवा पाठवलं जातं. ही ताकद त्या शेतकऱ्याची. आणि तिथंच जर जातीवाद असेल, शेतकऱ्याच्या दारापर्यंत, बांधापर्यंत जर जातीवाद गेला असेल तर सावधान, परिस्थिती फार भयानक आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. जागे व्हा आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा.